गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण कर्जरोख्यांची विक्री यामधून कंपन्या नेमकं कशा पद्धतीने भांडवल निर्माण करतात आणि भांडवल निर्माण करण्यासाठी कंपनी कायद्यानुसार कोणकोणत्या तरतुदींचं पालन करावं लागतं आणि कर्जरोखे विक्रीसाठी नेमकं कंपन्या कोणत्या प्रकारची कार्यपद्धती पार पाडतात याची माहिती आपण आजच्या या चौथ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत, ज्याचं नाव आहे कर्जरोख्यांची विक्री. कर्जरोख्यांची विक्री हे अभ्यासक्रमातील चौथं प्रकरण आहे. तर कंपनी कायद्यानुसार दोन प्रकारच्या कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करू शकतात. त्यातली पहिली कंपनी आहे खाजगी कंपनी आणि दुसरी कंपनी आहे सार्वजनिक कंपनी. कंपनी कायद्यानुसार खाजगी आणि सार्वजनिक कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करून मध्यम व दीर्घकालीन स्वरूपाचं भांडवल निर्माण करता येतं आणि म्हणून कंपन्यांना ज्यावेळेस भांडवलाची गरज निर्माण होईल, ज्यावेळेस भांडवलाची गरज निर्माण होते, त्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल कर्जरोख्यांच्या विक्रीच्या माध्यमातून निर्माण करू शकते पा. आणि म्हणून कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल निर्मितीचं प्रतिनिधित्व करतात. कारण कर्जाऊ भांडवल निर्मिती करण्याचा सोपा जो काय मार्ग कोणता असेल तर तो आहे कर्जरोखे. आणि म्हणून कर्जरोखे हा कर्जाऊ भांडवल निर्मितीचा एक उत्तम मार्ग समजला जातो. अशा पद्धतीनं ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून कर्जा स्वरूपाचं भांडवल निर्माण करू शकतात. परंतु कंपनी कायद्यानुसार जरी खाजगी आणि सार्वजनिक कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करता येत असेल तरी पण खाजगी कंपनीला जोपर्यंत नोंदणी दाखला मिळत नाही तोपर्यंत कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही. आणि जी काही सार्वजनिक कंपनी असते या सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय कर्जरोख्यांची विक्री घडून आणता येत नाही. अशा पद्धतीनं कंपन्या कर्जरोख्यांची काय विक्री आहे ती विक्री करू शकतात. परंतु कंपनीच्या नियमावलीमधील तरतुदीत दिलेल्या काय अटी आणि नियम असतात त्या नियमांचं पालन मात्र करणं कंपनीला कायद्यानुसार बंधनकारक असतं. अशा पद्धतीनं कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून कर्ज स्वरूपाचं भांडवल निर्माण करते. आणि म्हणून कर्जरोखे जे आहे हा कर्जरोखे जो काही शब्द आहे तो शब्द लॅटिन भाषेतील डिबेरे या शब्दापासून निर्माण झालेला असून त्याला कर्ज घेणे असे म्हणतात. आणि म्हणून जे काही कंपनी आहे ही कंपनी जे कर्जरोखे विक्री करते त्या कर्जरोख्याचा जो काही शब्द आहे हा लॅटिन भाषेमधून आपल्या भाषेमध्ये रूढ झालेला आहे. आणि म्हणून जी व्यक्ती कंपनीचे कर्जरोखे खरेदी करते अशा व्यक्तीला कंपनीचा कर्जरोखाधारक असं म्हटलं जातं. आणि कर्जरोखाधारक हा कंपनीचा धनको असतो.
आणि म्हणून कंपनीला कर्जरोखे धारकांना निश्चित दराने व्याज द्यावं लागतं, कारण कर्जरोखे हे कंपनीचं सुरक्षित स्वरूपाचं भांडवल असतं. आणि म्हणून कंपनीला कर्जरोख्यांची काय विक्री आहे ती विक्री करण्यासाठी विश्वस्तांमार्फत आपली स्थिर आणि अस्थिर मालमत्ता, स्थिर आणि जी काय अस्थिर मालमत्ता आहे ती मालमत्ता विश्वस्तांमार्फत तारण द्यावी लागते. आणि म्हणून कंपनीचे काय कर्जरोखे असतात, या कर्जरोख्यांचा जो काही कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर कंपनीचे कर्जरोखे परतफेड करणं कंपनीला बंधनकारक असतं. जर कंपनीने कर्जरोख्यांची रक्कम ठराविक कालावधी संपल्यानंतर जर परतफेड केली नाही तर कर्जरोखे धारक विश्वस्तांमार्फत कंपनीला ट्रिब्युनलकडे रक्कम मिळवण्यासाठी अपील करू शकतात, किंवा कंपनी कायद्यानुसार NCLTC कडे आपली जी काय अपील आहे ती अपील करून कर्जरोखे मुद्दल आणि व्याज मिळवण्यासाठी दाद मागता येते पहा. आणि म्हणून NTCLT आदेश दिल्यानंतर कंपनी कायद्यानुसार कंपनीला कर्जरोख्यांची काय रक्कम आहे ती व्याजासह परतफेड करणं बंधनकारक राहतं. अशा पद्धतीनं कंपनीला कर्जरोख्यांची जर विक्री करायची असेल तर कर्जरोखे विक्रीसाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेल्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत या कायदेशीर तरतुदींचं पालन कर्जरोखे विक्रीसाठी करावं लागतं. आणि म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये कर्जरोखे विक्रीच्या नेमकं कोणत्या तरतुदी आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर कर्जरोखे विक्रीची पहिली जी काय तरतूद आहे ती आहे कर्जरोखे विक्रीचा कालावधी. कर्जरोखे विक्रीचा कालावधी कंपनीला कंपनी कायद्यानुसार ज्यावेळेस भांडवलाची गरज निर्माण होईल त्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची विक्री घडून आणू शकते. आणि म्हणून कंपनीचं जे काय माहिती पत्रक आहे हे माहिती पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या वेळेस भांडवलाची गरज निर्माण होते त्या वेळेस कंपनी कर्जरोख्यांची जी काय विक्री आहे ही विक्री करू शकते. त्यासाठी निश्चित कालावधीची तरतूद केलेली नाही, परंतु कंपनीला कर्जरोख्यांची जी काय परतफेड आहे ही परतफेड कर्जरोखे विक्रीच्या तारखेपासून 10 वर्षाच्या आतमध्ये करणं बंधनकारक असतं, किंवा केंद्र सरकार सेबी आणि रिझर्व्ह बँक यांच्या मान्यतेनुसार कंपन्या 30 वर्ष कालावधीचे कर्जरोखे विक्री करू शकते. आणि म्हणून अशा पद्धतीने कंपनीला कंपनी कायद्यानुसार ज्या वेळेस भांडवलाची गरज निर्माण होते त्यावेळेस माहिती पत्रक प्रसिद्ध करून कंपनी कर्जरोख्यांची जी काय विक्री आहे ती विक्री घडून आणू शकते. नंबर 2 आहे कर्जरोख्यांची विक्री. दोन प्रकारच्या कंपन्यांना कर्जरोख्यांची विक्री करता येते. पहिली कंपनी आहे खाजगी कंपनी आणि दुसरी कंपनी आहे सार्वजनिक कंपनी. परंतु खाजगी कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर आणि सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय कर्जरोख्यांची विक्री घडून आणता येत नाही पहा. आणि म्हणून जरी कंपनी कायद्यानुसार खाजगी आणि सार्वजनिक कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करण्याचा जरी अधिकार असला तरी कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार खाजगी कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर आणि सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच कर्जरोख्यांची विक्री करता
येते. नंबर 3 आहे कर्जरोखा प्रमाणपत्राचे वाटप. कर्जरोखे विक्रीची काय तारीख आहे, ती तारखेपासून 6 महिन्याच्या आत कंपनीला कर्जरोखे धारकांना कर्जरोखाचे काय प्रमाणपत्र असतं, हे प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. आणि म्हणून कंपनी कर्जरोख्यांची विक्री झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये कंपनीला कर्जरोखे धारकांना कर्जरोखा जे काय प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती पार पाडावी लागते. त्यानंतर पुढची तरतूद आहे कर्जरोखे विक्रीचा अधिकार. कंपनी कायदा कलम 293 पोट कलम 1 नुसार कंपनीचे कर्जरोखे विक्री करण्याचा जो काय अधिकार आहे तो अधिकार कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. कंपनीच्या संचालक मंडळ संचालक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्रीचा जो काय ठराव आहे तो ठराव पास करते. आणि त्यानुसार कंपनीला कर्जरोख्यांची जी काय विक्री आहे ती विक्री करता येते. आणि म्हणून कंपनी कायदा कलम 293 पोट कलम 1 नुसार कंपनीचे कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार जो आहे तो कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. त्यानंतर नंबर 5 आहे मताधिकार, मतदानाचा अधिकार. किंवा मताधिकार कर्जरोख्यांची विक्री. कंपनीला कंपनी कायद्यानुसार मताधिकार असलेले कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार नसतो. कंपनी फक्त सुरक्षित स्वरूपाचेच कर्जरोखे विक्री करू शकते. आणि म्हणून कंपनीला मताधिकार असलेले काही कर्जरोखे असतात ते कर्जरोखे विक्री करता येत नाहीत. कारण कर्जरोखे खरेदी करणारी काही व्यक्ती असते ती व्यक्ती कंपनीची धनको असते आणि म्हणून तिला कंपनीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. आणि म्हणून कंपनीला मताधिकार असलेले जे काही कर्जरोखे असतात ते कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर पुढची तरतूद आहे कर्जरोखे विक्रीचा प्रकार. कंपनीला 2 प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करता येते. कंपनी एक सुरक्षित स्वरूपाचे कर्जरोखे विक्रीस काढू शकते किंवा असुरक्षित स्वरूपाचे कर्जरोखे विक्री करून कर्जा स्वरूपात जे काही भाग भांडवल आहे ते भाग भांडवल निर्माण करू शकते बा. आणि म्हणून कंपनीला कंपनी कायद्यानुसार सुरक्षित आणि असुरक्षित स्वरूपाचे काही कर्जरोखे असतात ते विक्री करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर पुढची तरतूद आहे विश्वस्ताची नेमणूक. विश्वस्ताची नेमणूक. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करण्यापूर्वी कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात. कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात आणि त्यासाठी कंपनीला विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. जर 500 पेक्षा अधिक व्यक्तींची जर संख्या असेल तर अशा वेळी कंपनीला विश्वस्तांबरोबर कर्जरोखे विक्रीपूर्वी विश्वस्त करार करावा लागतो आणि त्यानुसार आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता आहे ती विश्वस्तांमार्फत तारण द्यावी लागते. कारण भविष्यामध्ये जर कंपनीने कर्जरोखे धारकांची जी काय रक्कम आहे ती रक्कम जर परतफेड केली नाही तर विश्वस्तांमार्फत तारण दिलेली जी काय मालमत्ता असते ही मालमत्ता विक्री करून कंपन्या कर्जरोख्यांची जी काय मुद्दल आणि व्याज आहे ते व्याज परतफेड करू शकतात. आणि म्हणून कंपन्यांना
कर्जरोख्यांची जी काय रक्कम आहे ती रक्कम मुदत संपल्यानंतर परतफेड करावी लागते आणि जर परतफेड केली नाही तर कर्जरोखे धारक हे कंपनीला ट्रिब्युनलकडे किंवा केंद्र सरकारकडे किंवा NCDCL कडे अपील करून आपली मुद्दल आणि त्यावरील जे काय व्याज आहे ते व्याज वसूल करू शकतात. परंतु तरीही जर कंपनीच्या कर्जरोखे धारकांची रक्कम जर कंपनीने परतफेड जर केली नाही तर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कंपनीला ट्रिब्युनल, NCDCL आणि केंद्र सरकारने आदेश देऊनही जर कंपनीने कर्जरोखे धारकांची रक्कम जर परतफेड केली नाही तर जबाबदार जो काय अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही जे काही शिक्षा आहेत त्या शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. आणि म्हणून जर आदेश देऊनही जर कर्जरोखे धारकांची रक्कम जर कंपनी परतफेड करू शकत नसेल तर अशी जी काही कंपनी आहे त्या कंपनीवरती दंडात्मक स्वरूपाची काय कारवाई आहे ती कारवाई केली जाऊ शकते. त्यानंतर पुढची तरतूद आहे मालमत्ता किंवा मालमत्तेवरती बोजा निर्माण करणे. कंपनीला कर्जरोखे विक्री करण्यासाठी कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात आणि म्हणून कर्जरोखे सुरक्षित करण्यासाठी कंपनीला आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता आहे ती मालमत्ता तारण ठेवून कर्जरोखे सुरक्षित केले जातात आणि म्हणून कंपनीला कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी आपली जी काही स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असते ती मालमत्ता तारण द्यावी लागते. त्यानंतर पुढची तरतूद आहे सेबीची मान्यता. जर कंपनी 10 कोटी रकमेपेक्षा जास्त रक्कम जर कर्जरोख्यांच्या विक्रीच्या माध्यमामधून जर निर्माण करणार असेल तर कंपनीला सेबीची जी काय मान्यता आहे ती मान्यता घ्यावी लागते आणि त्यानुसार सभासदांची सभा आयोजित करून त्या सभेमध्ये कर्जरोखी विक्री जो काही ठराव आहे तो ठराव पास करावा लागतो. आणि म्हणून कंपनीला कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी 10 कोटी रकमेपेक्षा जर जास्त रक्कम जर निर्माण करणार असेल तर सेबीची मान्यता घेणं बंधनकारक असतं. त्यानंतर आहे नंबर 11 कर्जरोखी विक्रीची रक्कम. कर्जरोखे विक्रीची रक्कम कंपनीला वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा जास्त रकमेचे कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार नसतो. परंतु जर कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेपेक्षा जास्त रकमेचे जर कर्जरोखे विक्रीस काढणार असेल तर त्यासाठी सभासदांची सभा आयोजित करून त्या सभेमध्ये जास्त कर्जरोखे विक्रीचा जो काही विशेष ठराव आहे तो विशेष ठराव मंजूर करणं बंधनकारक राहतं. त्यानंतर जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या जास्त रकमेचे जे काही कर्जरोखे आहेत ते कर्जरोखे विक्रीस काढू शकतात आणि म्हणून कंपनीला कंपनी कायद्यानुसार कर्जरोखे विक्रीची काय रक्कम आहे ती वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या प्रमाणात निश्चित करावी लागते. अन्यथा सभासदांची काही सभा आहे ती आयोजित करून त्यामध्ये ठराव मंजूर करावा लागतो. अशा पद्धतीनं कर्जरोखे विक्रीसाठी कंपनीला कर्जरोखे विक्रीचे जे काही कायदेशीर तरतुदी आहेत या तरतुदींचं पालन करणं बंधनकारक असतं. त्यातली पहिली तरतूद होते कर्जरोखे विक्रीचा कालावधी, दुसरी आहे कर्जरोख्यांची विक्री, तिसरा आहे कर्जरोखे प्रमाणपत्राचं वाटप, चौथा आहे कर्जरोखे विक्रीचा अधिकार, पाचवा आहे मतदानाचा अधिकार किंवा मताधिकार असलेले कर्जरोखे, सहावे आहे कर्जरोख्यांचा प्रकार, सातवा आहे विश्वस्तांची नेमणूक करणं, आठवा आहे दंडात्मक स्वरूपाची कारवाई, नववा आहे मालमत्तेवरती बोजा निर्माण करणं, दहावा आहे सेबीची मान्यता घेणं आणि अकरावा आहे कर्जरोखे विक्रीची रक्कम निश्चित करणं. अशा पद्धतीने कंपनीला कर्जरोख्यांची जर विक्री करायची असेल तर कर्जरोखे विक्रीचे जे काही तरतुदी आहेत त्यांचं पालन करावं लागतं. अशा पद्धतीने यावरती 5 मार्कासाठी टीव्ही विचारला ते कर्जरोखे विक्रीच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. आता मात्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये कर्जरोखे नेमकं काय आहे किंवा कर्जरोख्यांची प्रस्तावना आपण अभ्यासली आहे, त्यावरून कर्जरोखे
विक्रीच्या तरतुदी पण आपण अभ्यासल्या आहोत. यावरून मात्र आपल्याला जी काय व्याख्या आहे ती व्याख्या सांगता येते की कर्ज रोखा हे कंपनीचं सुरक्षित स्वरूपाचं भांडवल असल्या कारणानं कंपनीला त्यांची जी काय रक्कम आहे ती कालावधी संपल्यानंतर परतफेड करणं बंधनकारक असतं. आणि म्हणून ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते त्यास कर्जरोखा असं म्हटलं जातं पहा. आणि म्हणून कंपनी कर्जरोखेधारकांना कर्जरोख्यांची रक्कम मुदत संपल्यानंतर परतफेड करण्याचं वचन देते. आणि त्यानुसार पहिली जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला करता येते की ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते त्यास कर्जरोखा असं म्हटलं जातं. आणि कंपनीला कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असते ही तारण देणं बंधनकारक राहतं. म्हणून दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते की कंपनीचा सिक्का असलेल्या स्थिर आणि अस्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करून अथवा निर्माण न करता कंपनीने निर्माण केलेला जो काही कर्जाऊ दस्तऐवज असतो त्यास कर्जरोखा असं म्हटलं जातं. परत एकदा सांगतो, कंपनीचा सिक्का असलेल्या स्थिर आणि अस्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करून अथवा निर्माण न करता कंपनीने उभारलेला जो काही कर्जाऊ दस्तऐवज असतो त्यास कर्जरोखा असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला कर्जरोख्यांच्या दोन व्याख्या या ठिकाणी सांगता येतात. अशा पद्धतीने ही कर्जरोख्यांची प्रस्तावना आणि कर्जरोखे विक्रीसाठी पालन करावं लागेल काय काही तरतुदी असतात त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. कर्जरोख्यांच्या बद्दल जर तुम्हाला आणखीन काही जर माहिती आवश्यक असेल तर तुम्ही पाठीमागील जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही कर्जरोख्यांबद्दल डिटेल जी काही माहिती आहे ती माहिती घेऊ शकता. धन्यवाद.